तर मला नेमकं सांगा की घटना नेमकी काय घडली आणि काय नाही, आणि तुम्ही या संदर्भात तुम्हाला पत्र दिलं की पीडब्ल्यूडी काय आणि किती नुकसान झालं? अंदाजे जवळपास 4 लाखाचं नुकसान झालं असण्याची शक्यता आम्हाला वाटते, कारण 26 म्हणजे 26 ट्यूबलाईट सोलारच्या त्यांनी फोडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचं काही साहित्य सुद्धा चोरी गेलेलं आहे. त्यामुळे अंदाजे 2 ते 4 लाखाच्या आसपास नुकसान असू शकतं. तरी पण त्या नुकसानीचा पाहणी निष्कर्ष बनवण्यासाठी आम्ही पीडब्ल्यूडीला पत्र घटना काय दिलेले आहे. घटना या रुग्णालयामध्ये अंदाजे 9:30-10च्या आसपास 2 तरुण मुलं जे गच्चीवर दुसऱ्या मजल्यावर सोलार आपलं फिटिंग केलेलं आहे, तर सोलारच्या ट्यूबलाईट फोडताना आणि त्या ठिकाणचं साहित्य चोरी करताना पकडले गेलेले आहेत. आमचे सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे गस्त गच्चीवर घालत असताना त्यांना हे अनोळखी 2 मुलं चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ या कार्यालयालाही कळवलं आणि आम्ही लगेच 112ला पोलीस मदत मागवण्यासाठी कळवलं. पोलीस मदतही तात्काळ या ठिकाणी उपलब्ध झाली आणि पोलिसांनी 2 पैकी 1 चोरी करत असलेला आरोपी हा पकडलेला आहे. तर मला सांगा की पीडब्ल्यूडीला तुम्ही पत्र काय दिले? ही अंदाजे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या संदर्भात एकूण नुकसान किती झालेलं आहे आणि याबाबत आणखी काय कारवाई करणं अपेक्षित आहे याबाबत पीडब्ल्यूडीला पत्र दिलं. तर आपलं नाव आणि पद सांगा. मी डॉक्टर S.Z. गवाळे, मेडिकल सुप्रिटेंडंट, जिल्हा स्त्री रुग्णालय जालना.